आणि पुढची एक ब्रेकिंग बातमी पाहूयात। आम्हाला पैसे नको, अपघाताचं कारण सांगा। एअर इंडिया अपघातातील मृतांच्या नातेवाईकांनी ही मागणी केलेली आहे। 30 मृतांच्या कुटुंबियांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे ही मागणी केलेली आहे। ब्लॅक बॉक्सचा डेटा हा सार्वजनिक करण्याची देखील मागणी या कुटुंबियांकडून करण्यात आली आहे। तर गेल्या वर्षी 12 जूनला झालेल्या अहमदाबादमधील अपघातामध्ये एकूण 260 जण हे दगावलेले होते आणि 10 महिन्यांनंतर देखील अपघाताच्या कारणाचं गूढ हे अद्यापही कायम आहे आणि त्याचमुळे या कुटुंबियांकडून ही मागणी करण्यात आलेली आहे। युद्ध थांबण्याचे चिन्ह दिसत नसल्यानं कच्च्या तेलाच्या दरानं उचल खाल्ली। बॅरेलचा भाव गेला $111वर। अमेरिकेच्या कच्च्या तेलाच्या किमतीही पोहोचल्या $115वर। होर्मुझ सामुद्रधुनी उघडली तर शस्त्रसंधी करू असा अमेरिकेचा प्रस्ताव इराणनं फेटाळला। होर्मुझमध्ये युद्धापूर्वीची स्थिती आता येणार नाही असं इराणचं स्पष्टीकरण। फारसच्या खाडीमध्ये नव्या व्यवस्थेची तयारी। डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिलेल्या इशाऱ्यातील अभद्र भाषेवरून अमेरिकेच्या खासदारांची टीका। इराण म्हणाले अशा धमक्यांना भीक घालत नाही, तर रशियानं दिला अल्टिमेटमची भाषा सोडण्याचा सल्ला। डोनाल्ड ट्रम्प यांच्या 2 दिवसांच्या नव्या इशाऱ्यानंतर भारत आणि इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये 2 वेळा फोनवरून चर्चा। ताजी युद्धस्थिती, भारतीयांची सुरक्षा आदी मुद्द्यांचा आढावा घेतला। देशभर एलपीजीला पर्याय म्हणून पीएनजी गॅसला मोठी पसंती। युद्ध सुरू झाल्यापासून महिन्याभरामध्ये 8 लाख नवे कनेक्शन्स। घरगुती आणि कमर्शियल सिलेंडरचा तुटवडा नसल्याचा सरकारचा पुन्हा निर्वाळा। सुनेत्रा पवार आज बारामती पोटनिवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरणार। पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे फडणवीस शिंदे गैरहजर राहणार। राष्ट्रवादीचे नेते राहणार उपस्थित। राहुरी पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा सस्पेन्स कायम। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्राजक्त तनपुरे इच्छुक, तर तिन्ही पक्षाकडून एकच उमेदवार द्यावा, ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून आकाश मोरे यांना उमेदवारी। अजित पवारांच्या अपघात प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यास माघार घेणार। आकाश मोरेंची एबीपी माझाला माहिती। पंढरपूरच्या नगराध्यक्ष डॉक्टर प्रणिता भालके यांचे पती भगीरथ भालके 12 तारखेला शिवसेनेत प्रवेश करणार। भाजपसाठी मोठा धक्का। पंढरपूर आणि मंगळवेढ्यातल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला। रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा चेन्नई सुपर किंग्सवरती 43 धावांनी विजय। बंगळुरूची गुणतालिकेमध्ये अव्वल स्थानावर झेप। चेन्नई सुपर किंग्सच्या पराभवाची हॅट्रिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।